हिंगोली येथे ढगफुटी झाल्याने शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालेले आपण दिसत आहे। पुऱ्या गावाला तळ्याचे स्वरूप निर्माण झाले आहे। मोठ्या प्रमाणात रात्रीपासून पाऊस 4 वाजल्यापासून पाऊस सुरू होता। या पावसाने अतोनात नुकसान करून शेतकऱ्यांना बर्बाद केलं आहे। वर्षाच्या 12ही वर्षे शेतामध्ये राबून पाण्यात पीक व शेत जपणाऱ्या शेतकऱ्यांना आज नसता नामूस शेती झाली दिसत आहे। शेतीचं शिल्लक कुठंही काही राहिलं नाही आहे। मोठ्या प्रमाणाने शेतीचं नुकसान झालेलं आहे। या प्रकारे शेतकऱ्यांचा वालीही कोणी नाही असं म्हणले जात आहे। यामध्ये बऱ्याच प्रमाणाच्या शेतकऱ्यांचे म्हशी, ढोरं, पाईपलाईन, मोटर व विविध कोठे ही सुद्धा पाण्याखाली आलेले दिसत आहे आपल्याला। हे बघा, त्या भागी कोठा हा पूर्णत्व पाण्यामध्ये बुडला आहे। यामध्ये जनावरं, शेळी, पाईप, मोटर वगैरे वाहून गेल्याचे प्रकार आज आपल्याला हिंगोली जिल्ह्यात दिसत आहे। हे मोठ्या प्रमाणात हिंगोली जिल्ह्यामध्ये ढगफुटी झाल्याने पाहावयास मिळत आहे। हिंगोली जिल्ह्यातील तळ्याचे स्वरूप आलेल्या गावाचे चित्र आपल्याला दिसत आहे। शेतीमध्ये रात्रंदिवस राबून शेतकऱ्यांना आज हातातून सारलेला घासासुद्धा पाण्याने वाहून नेलेला चर्चा आपल्याला दिसत आहे। मोठ्या प्रमाणात पाण्याचं नुकसान होऊन शेतकरी नसता मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे प्रमाण दिसत आहे। पाणी आजसुद्धा भयानक वाहत आहे। नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाने मदत देण्याची मागणी शेतकरी करत आहे। सर्वे करून टोटल हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या पाण्यापासून फटका बसला आहे। कारण ही ढगफुटी पूर्ण हिंगोली जिल्ह्यामध्ये असल्याने शेतकऱ्यांना याचा मोबदला मुख्यमंत्री व सरकारने देण्याची मागणी शेतकरी करत आहेत। अशा प्रकारे पाऊस जर झाल्याने नुकसान होत असेल त्याने जे पंचनामे करून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या पाण्याच्या नुकसानाची तंतोतंत व जास्तीत जास्त भरघोस मदत करण्याची मागणी विविध स्तरातील शेतकरी, कर्मचारी, अधिकारी, नेते वगैरे करण्यात येत आहे।